नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप सुंदर अशी कथा बघणार आहोत. एक मुलगी असते जी खूप हुशार असते. मैत्रिणींच्या सांगण्यावरून ती फेसबुकवर अकाउंट ओपन करते. तिला फेसबुक कसं यूज करायचं माहिती नसतं, पण मैत्रिणी तिला सगळं काही शिकवतात. एक दिवस तिला असंच फेसबुकवर काही गोष्टी बघत असताना तिला कवितांच्या अप्रतिम लाईन्स बघायला मिळतात. त्या कविता ती वाचत जाते. त्यानंतर त्या व्यक्तीला ती फॉलो करते. त्या व्यक्तीच्या एवढ्या सुंदर अशा कविता असतात. ती कवितांच्या प्रेमात पडते. दररोज ती त्या कविता वाचायची आणि त्या कविता वाचता वाचता स्वतःसुद्धा कविता करू लागली होती. आणि एक दिवस ती स्वतःसुद्धा 4 लाईन लिहून पाठवते. त्याला सुद्धा तिने लिहिलेल्या त्या कवितांच्या ओळी खूप आवडतात. असं करत हळूहळू त्या दोघांच्या मध्ये मैत्री होते. फेसबुकवर एकमेकांना कवितांच्या ओळी पाठवत होते. एकमेकांना कविता पाठवता पाठवता ते दोघे सुद्धा व्हॉट्सअपवर बोलू लागतात. एकमेकांशी चॅटिंग करू लागतात. तो नेहमीच कवितांच्या रूपामध्ये तिचं वर्णन करायचा. त्या दोघांनी एकमेकांना पाहिलेलं सुद्धा नसतं. त्यानंतर फेसबुकवरून व्हॉट्सअपवर येतात आणि व्हॉट्सअपनंतर डायरेक्ट कॉलिंगवर येतात. दोघे सुद्धा कॉलवर नेहमी बोलायचे. एकमेकांना लिहिलेल्या कविता ऐकवायचे. तो मुलगा तिच्यापेक्षा वयाने थोडा मोठा होता. दोघांच्या मध्ये खूप गप्पा गोष्टी व्हायच्या. त्या मुलग्याला त्याला समजत नाही की तो तिच्या प्रेमात केव्हा पडला, पण तो आपलं प्रेम केव्हाच व्यक्त करत नाही, कारण ती त्याच्यापेक्षा वयाने लहान होती. तो नेहमीच तिला प्रोत्साहन द्यायचा. असेच कितीतरी महिने त्या दोघांच्या मध्ये बोलणं चालत असतं. तो बऱ्याच वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण तो बोलू शकत नाही. पण तिच्या मनात फक्त मैत्रीचं नातं असतं. त्याच्या पलीकडे तिच्या मनात काही सुद्धा नसतं. एक दिवस तिचं लग्न ठरतं. त्यानंतर ती हळूहळू त्याच्याशी बोलणं कमी करते. तो नेहमी तिच्या फोन कॉलची वाट बघायचा. बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवर सुद्धा तिला चेक करायचा. ती एकदा तरी भेटेल. फेसबुकवर पण बघायचा, पण ती त्याला ऑनलाईन दिसतच नाही. शेवटी तिचं लग्न होतं. त्यानंतर तो तिच्या आठवणी आपल्याजवळ जपून ठेवतो. त्याला समजत नाही तिने न सांगता लग्न कसं केलं. एकदा सांगायचं तरी, माझं लग्न आहे आणि मी लग्न करते म्हणून तरी. त्यानंतर तो कविता करणं सोडून देतो आणि स्वतःला समाजसेवेमध्ये वाहून देतो. प्रत्येकजण त्याला विचारायचं, तू एवढा चांगला आहे, समाजाचे एवढं कल्याण करतोस, पण तू लग्न का करत नाही आहेस? तो त्या मुलगीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्यामुळे त्याने ठरवलं होतं की मी केव्हाच लग्न करणार नाही. मी परत दुसऱ्या कुठल्या मुलगीवर प्रेम नाही करू शकत. ती नेहमी फेसबुकवर त्याच्या कविता वाचत होती, पण ती केव्हाच त्याला रिप्लाय देत नाही. ती तिच्या संसारामध्ये खूप रमली होती, खूप खुश होती. एक दिवस तिला फेसबुकवर त्याने लिहिलेल्या शेवटच्या कविता तिला दिसतात. ती खूप शोधते, परत त्याच्या कविता दिसतात का, पण तिला त्याच्या कविता या भेटतच नाहीत. तिच्या मनात विचार येतात की त्याने आता कविता लिहायच्या सोडून दिल्या आहेत का. तिच्या मनात अनेक शंका कुशंका येऊन जातात. तिच्याकडे मोबाईल नंबर असतो, त्यामुळे ती त्या नंबरवर कॉल करते. भरपूर वेळा कॉल करते, पण त्याला फोन लागतच नाही. तिला खूप चिंता वाटू लागते. एवढ्या सुंदर कविता लिहिणारा माणूस आता अचानक कविता लिहिण्याचे बंद केले आहेत. आहे तरी कुठे? काय झालं असेल? असे बरेचसेच विचार तिच्या मनात येतात. एक दिवस ती कविता लिहायला घेते. फेसबुकवर ती कविता लिहित होती, पण लिहिता लिहिता ती अर्धवटच कविता लिहून सोडून देते. तिने लिहिलेली अर्धवटच कविता बरेच दिवसानंतर त्याला फेसबुकवर दिसते. त्याला हे माहिती नसतं की ही कविता त्या मुलगीनेच लिहिलेली आहे. फक्त त्याला एवढेच माहिती असतं की ही कविता आहे ती अर्धवट आहे, अपूर्ण आहे, म्हणून तो ती कविता पूर्ण करतो.
ती पूर्ण केलेली कविता जेव्हा ती बघते तेव्हा तिला समजतं की अर्धवट कविता पूर्ण करणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून ती तीच व्यक्ती आहे. एवढ्या सुंदर सुंदर कविता लिहित होता. तिला खात्री करून घ्यायची होती की हा आपला तोच मित्र आहे की अर्धवट कविता सुद्धा पूर्ण करत होता. म्हणून ती पुन्हा एकदा अर्धवट कविता लिहून सोडून देते. तो परत एकदा ती अर्धवट लिहिलेली कविता पूर्ण करतो. तेव्हा त्याला समजत नाही की अशी कोण व्यक्ती आहे जी अर्धवट कविता लिहून सोडत आहे. तिच्या ही गोष्ट लक्षात येते. त्यानंतर ती त्याला डायरेक्ट मेसेज करते आणि विचारते, कसा आहेस? तो मेसेज आलेला बघून बराच वेळ आश्चर्यचकित होतो की मला कोण मेसेज करत आहे. तो मेसेज करतो, आपण कोण आहात? तुम्ही मला मेसेज का करत आहात? त्यावेळी ती म्हणते की ओळख पाहू मी कोण आहे. तिच्या त्या ओळख पाहू मी कोण आहे या म्हणण्यावरच त्याच्या लक्षात येतं की ही दुसरी तिसरी व्यक्ती कोण नसून मी जिच्यावर मनापासून प्रेम केलं ही तीच मुलगी आहे. परत एकदा त्यांचं मेसेजद्वारे बोलणं होतं आणि ती त्याला एक दिवस भेटायला बोलावते. त्यावेळी तो तिला नाही म्हणतो. तुझं आता लग्न झालं आहे, मी तुला असं भेटायला येणं बरं दिसत नाही. तू मला परत मेसेज करू नको. तू तुझ्या संसारात सुखी राहा असं तो म्हणतो. अशीच बरीच वर्ष निघून जातात आणि एक दिवस तो तिच्या आठवणींमध्ये एवढ्या कविता लिहितो की त्या कवितांचे एक पुस्तक प्रकाशित होते. सगळ्यांना त्याने लिहिलेल्या त्या सुंदर आणि अप्रतिम कविता खूप आवडायला लागल्या होत्या. त्याने त्या पुस्तकांमधल्या प्रत्येक कविता ह्या तिच्या नावाने प्रकाशित केल्या होत्या. शेवटच्या क्षणापर्यंत तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत राहिला. आपल्याला जर एखादी व्यक्ती आवडत असेल तर त्या व्यक्तीच्या आनंदातच आपला आनंद असतो. यालाच तर खरं प्रेम म्हणतात. आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.